रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सोमवारी म्हणजेच 29 जूनला वटपौर्णिमा आहे. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहे. त्याचबरोबर आपल्याला कथा वाचायची आहे. ती कधी कुठे कशी वाचायची, ती कथा काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे टेक्स्ट करून ती कथा देणार आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या महिलांकडून नकळत अशा छोट्या छोट्या चुका होत असतात, त्या देखील आपल्याला करायच्या नाही आहेत. तर सकाळपासून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला काय काय करायचं नाही. तर बघा, सगळ्यात आधी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकून अंघोळ करायची आहे. मात्र तुम्हाला केस धुवायचे नाही आहेत. पौर्णिमेच्या दिवशी केस धुवायचे नसतात. बघा, आपण आदल्या दिवशीच म्हणजेच उद्या रविवारी तुम्ही केस धुवू शकता आणि सोमवारी तुम्हाला केस धुवायचे नाही आहे. हळद टाकून पाण्याने अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या सगळ्यात आधी देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची. राहू काळ जो आहे त्यामध्ये आपल्याला पूजा करायची नाही आहे. राहू काळाची वेळ मी मागचा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यावरतीच बनवला, तुम्ही तर बघू शकता. पूजा कशी करायची ते सुद्धा मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार. तर बघा, आता आपल्याला काय, तर सगळ्यात आधी देवांची विधिवत पूजा करून घ्यायची. आता पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला या दिवशी सत्यनारायण देखील करायचा आहे, तर तो अर्थात प्रदोष काळामध्ये आपण करणारच. पण सकाळी बघा, आपल्या कुलदेवीचा जो मंगल कलश असतो तो देखील आपल्याला भरायचा असतो. नवीन पौर्णिमेला कलश आपण बदलत असतो. सगळ्यात आधी देवघरातल्या देवांची, तुळशीची, उंबरठ्याचं सगळं पूजन आधी करून घ्यायचं आणि नंतरच वड पूजायला जायचं. तर बघा, वडाच्या पूजेचे शुभमुहूर्त देखील मी 3 सांगितलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला बघा, या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुम्ही जे पूजेचं साहित्य तुम्ही नेणार आहात ते सगळं तुमच्या स्वतःच्या पैशाने तुम्ही खरेदी केलेलं म्हणजेच असावं. कुणाचंही ते घ्यायचं नाही. त्याचबरोबर बघा, या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचं, पांढऱ्या रंगाचं असं वस्त्र परिधान करायचं नाही. तुम्ही छानपैकी हिरव्या रंगाचं, लाल अशा जे काही आपले मांगल्याचे प्रतीक आपण म्हणतो, लाल, हिरवा, पिवळा असे, नारंगी, गुलाबी असे रंग तुम्ही परिधान करा. त्याचबरोबर या दिवशी तरी महिलेने पूर्ण 16 शृंगार म्हणजे हातात हिरव्या बांगड्या असाव्या, डोक्याला कपाळाला टिकली, त्याचबरोबर कुंकू देखील, हळदी कुंकू लावायचं, भांगेमध्ये देखील कुंकू भरायचं, जोडवे, पायामध्ये पैजण म्हणजेच पट्ट्या, हे जेही आपलं शृंगाराचं सामान शृंगार असतो ना, तो महिलांनी आवर्जून, सवाष्ण महिलांनी करायचाच आहे. त्याचबरोबर बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आता पूजेला आपण सगळी छानपैकी व्यवस्थित तयार होऊन पूजेला जायचं आहे. तर पूजेला गेल्यानंतर आपण जो दोरा आहे ना, दोरा काय, संपूर्ण साहित्यच आपण पूजेचं सोबत घेऊन जायचं आहे. तर त्यामधला जो दोरा असतो ना, तो सुद्धा बघा 5-10 रुपयाचा दोरा मिळतो, जास्त काही महाग नसतो. तर तो दोरा तोडायचा नाही. जेव्हा आपण 7 फेऱ्या मारतो आणि नंतर तो दोरा तोडतो, तो ते चुकीचं आहे. कित्येक महिला असं करतात, तर तसं करू नका. तो दोरा तिथेच लावून द्यायचा, खोचून द्यायचा तुम्हाला. तर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की जो दोरा आहे तो तोडायचा नाही, तो तिथेच खोचून द्यायचा. झालं. हा दोरा कुणाच्याही जवळचा घ्यायचा नाही किंवा आपलाही कुणाला द्यायचा नाही. आपलं जे पूजेचं ताट आहे, आपलं जे साहित्य आहे ते स्वतः घेऊन जायचं असतं. साहित्य काय काय लागतं, यातला थोडक्यात जो व्हिडिओ आहे ना, तो मी मागच्या शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघून घेशाल. मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला. तर त्यामध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे. तर ह्या ज्या चुका आहेत ना काही, ह्या आपल्याला टाळायच्या आहेत. कुणाचंही या दिवशी आपण घ्यायचं नाही आणि द्यायचं नाही. हां, ओटी भरू तो प्रश्न वेगळा, म्हणजे गहू आणि आंब्याने आपण एकमेकींची ओटी भरणार आहोतच, पण ते तसं नाही. पण पूजा करायसाठी साहित्य आपलं कुणाला देणं हे करू नका. त्याचबरोबर बघा, आपण उपवासाचं बोलू तर उपवास ज्या महिलांचं आता कसं असतं की वड पूजून येईपर्यंतच त्या उपवास पकडतात, नंतर वडाची पूजा करून आल्यानंतर उपवास सोडतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याच पद्धतीने करा. नवीन कोणी काही सांगितलं म्हणून करू नका. पण ज्या महिला नवीन आहेत, ज्यांचं पहिलं वर्ष आहे, त्यांना उपवास करायचा असेल तर त्यांनी दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो. पण ज्यांचं असं असतं की बुवा एक टाईमचा, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, प्रथेनुसार असतं, तर तुम्ही ते तुमच्या सासूबाईंना वगैरे विचारून करा. तर एक नवीन चाल लावा असं मी अजिबात म्हणत नाही, तो तुम्ही जुनंच पाळायचं. मात्र बघा, आपल्या सौभाग्याच्या वस्तू देखील या दिवशी कुणाला द्यायच्या नाही आणि कुणाच्या घ्यायच्या देखील नाही. मग ते आपलं साधा एक फुटका मनिका आपण असं म्हणतो ना, जेही आपल्याकडे असेल ते आपलं आपण घालायचं, कुणाचं घेऊन घालायचं नाही आणि कुणाला आपलं द्यायचंही नाही. तर हे जे काही नियम आहेत महिलांनो, हे आवर्जून पाळा
आणि सगळ्यात महत्त्वाचा दोराचा नियम जो मी तुम्हाला सांगितला तर तो एक लक्षात ठेवा. आता बघा, पुढे मी तुम्हाला एक कथा म्हणजेच वटपौर्णिमेची सतसावित्रीची कथा तुम्हाला ऐकवते, टेक्स्टमध्ये लिहूनसुद्धा देते. तर ही कथा तुम्हाला जर जमलंच तर तुम्ही त्या वटवृक्षाखाली पूजा झाल्यानंतर वाचायची आहे, तुमच्या मैत्रिणींना वाचून दाखवायची आहे, किंवा मग तिथे तुम्हाला बसून वाचणं शक्य होत नाही तर तुम्ही तुमच्या घरी यायचं आहे, देवघराजवळ बसायचं आहे आणि ही कथा वाचायची आहे. तुळशी बघा, या दिवशी तुळशीला देखील आपल्याला ओटी भरायची. ओटी भरायची म्हणजे असं वेगळं काही नसतं, गहू आणि एक आंबा एवढ्यानीच आपल्याला ओटी भरायची असते. या दिवशी गव्हाला खूप जास्त महत्त्व असतं. कुलदेवतेची देखील अशीच या दिवशी ओटी भरली जाते. तर बघा, आता मी जी तुम्हाला कथा ऐकवते तर ती जी कथा आहे ती तुम्ही आवर्जून प्रत्येक महिलेने वाचणं शक्य नसेल तर निदान ऐकायची तरी आहे. आता आपण कथा बघूया. प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता. त्याला बालसुख मिळालं नाही, त्यामुळे त्यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर सावित्री देवीने कन्यादानाचं त्याला वरदान दिलं. त्यामुळं त्या बाळाने जन्म घेतल्यानंतर त्या मुलीचं नाव सावित्री ठेवण्यात आलं. मुलगी मोठी झाली, ती खूप रूपवान होती. योग्य वर न मिळाल्याने राजा मात्र दुःखी असायचा. राजाने आता स्वतःच मुलीला वर शोधायला पाठवलं. जंगलात तिला सत्यवान भेटला. सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला. ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितलं. आईवडिलांनी खूप समजावलं, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही. ज्याच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावंच लागलं. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह पार पडला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आईवडिलांची पूर्ण काळजी घेत असे. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती. ती आपले कपडे, आपले दागिने सगळं सोडून आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करायची. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला, कारण नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस हा आधीच सांगितलेला होता. जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला. नारद मुनींच्या सांगण्यावरून तिने पितरांची पूजा देखील केली. रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्यानं तो खाली पडला. सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना दिसले. त्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली. सावित्रीही यमराजाच्या मागे लागली. त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं. वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली. सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले. एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासूसासऱ्यांना डोळे दिले. दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य आणि तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतानप्राप्तीचं वर मागितलं. कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला. वचनमत्त यमराज पुढे सरकू लागला. सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे. हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावा लागला. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता. सत्यवान जिवंत झाला. आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले. अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले. वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने
व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. महिलांनो, ही कथा वाचा किंवा निदान ऐका तरी. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि तुम्ही जर कुठल्या छोट्या छोट्या ज्या चुका मी सांगितल्या त्या करत असाल तर करू नका. आणि उपवास आपल्या प्रथेनुसार करा. कुठे कुठे तर 3 दिवस देखील उपवास केला जातो. जर तुम्हाला या व्हिडिओची माहिती आवडली, जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.